ग्राहक पंचायतीच्या नेतृत्वाखाली विविध कारणांसाठी जिल्ह्यातील सामान्य वीज ग्राहक, सौर ऊर्जा ग्राहक, कृषी वीज ग्राहक आणि हॉटेल, पर्यटन उद्योग प्रतिनिधींनी आज निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आणि महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशासन नितीन पळसुले देसाई यांच्याकडे निवेदनं सादर केली। यावेळी ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष संजय वैशंपायन, अविनाश काळे, राजेंद्र कदम, अनंत भडकमकर, सुहास ठाकूर देसाई, कौस्तुभ सावंत, ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशनचे सदस्य ऋषिकेश कोंडेकर, वसीम नाईक, ऋषिकेश कामतेकर, शैलेश मंजाळ, शिफान फोंडू, शाकिब नाईक, मनोज हळदणकर आदी प्रमुख उपस्थित होते। याबाबत माहिती देताना ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष संजय वैशंपायन म्हणाले, नमस्कार, मी संजय वैशंपायन, अध्यक्ष ग्राहक पंचायत रत्नागिरी। आज या ठिकाणी कोकणामधल्या शेतकऱ्यांना, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मागील थकबाकीसह इतर आकार असं नमूद करून मोठ्या प्रमाणामध्ये शेती पंपांची वीज देयकं आलेली आहेत आणि ही वीज देयकं सुधारित करण्यात यावीत आणि जो राज्य सरकारचा जो GR आहे त्यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 नुसार सर्वांना वीज बिल माफ करण्यात यावं आणि सुधारित बिलं देण्यात यावी अशी एक मागणी आहे। दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सौर पॅनलसाठी केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात महावितरण कंपनीने नवीन धोरणं लागू केलेली आहेत आणि यामध्ये महत्वाचं म्हणजे 10 किलोवॅट पर्यंत जे ऑटो अप्रूव्हर होतं ते बंद करून त्यांनी 3 किलोवॅट केलेलं आहे आणि त्याला युनिटचं कॅपिंग लावलेलं आहे आणि ह्या युनिटच्या कॅपिंगमुळे सौर ऊर्जा धोरणाला कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये बाधा निर्माण होणार आहे। हा महत्वाचा विषय आहे। याशिवाय माझ्यासोबत आता हॉटेल असोसिएशनची मंडळी सुद्धा आहेत। पर्यटन उद्योगासाठी जो व्यावसायिक दराने वीज पुरवठा केला जातो त्याऐवजी औद्योगिक दराने वीज पुरवठा केला गेला तरच पर्यटन उद्योग तरेल, जगेल आणि पुढे त्या अनुषंगाने होणारी रोजगार निर्मिती आहे ती सातत्याने चालू राहील। अशा प्रकारच्या या 3 महत्वाच्या मुद्द्यांसाठी ग्राहक पंचायत रत्नागिरीच्या माध्यमातून आज या प्रकारचं निवेदन रत्नागिरी जिल्ह्याचे प्रमुख महावितरण कंपनीचे यांना देण्यात आलेलं आहे आणि ही बाब पॉलिसी मॅटरची असल्यामुळे त्यांना हे सर्व विषय वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची आम्ही या ठिकाणी विनंती केलेली आहे।